समोर एक महादेवाचं मंदिर आहे, तिथं आपण 500 वडाच्या झाडाची पिंड बनवलेली महादेवाची. आणि भविष्यामध्ये तिथं एक प्रत्येक केदारनाथ त्याला 4 वर्ष पूर्ण झाले, 5 वर्ष वडाची 500 वडाची पिंड बनवलेली. आणि जवळपास 1500 वडाची झाडं गावामध्ये झाले. संकल्प आहे की भारतातलं सर्वाधिक वडाचं गाव करायचं, 5000 वड लावायचं आमचा संकल्प आहे. सगळ्यात डोंगर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आमच्या. ते वरचं मंदिर हो, खूप मोठं मंदिर. ते आपण नगरच्या एका नर्सरी मधून काय किंमत असते? साधारणतः 1000 रुपये. आता भगवानगडावर आपण 100 वडा झाडं लावली, तुम्हाला टाकलं होतं गेल्या आठवड्यामध्ये. हो. नगरमध्ये जवळपास 20 ते 25 ओपन स्पेस मध्ये आपण झाडं लावून खूप मोठाले झाड. म्हणजे तुम्ही साधारणतः तो वड लावता सगळा? जास्त करून वड. पहिले आम्ही सगळेच लावायचो, पण हल्ली आम्ही विचार करतो की वडावरच जास्त काम करायचं, कारण राष्ट्रीय वृक्ष. आज आपल्या कोल्लूबाईच्या कोल्हार या गावी जैन फाउंडेशन आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा योग आला. जैन फाउंडेशनचे सगळेच आमचे सर्वसामान्य पदाधिकारी आणि विशेष करून भारतीय सैन्यामध्ये काम केलेले आमचे सगळे जवान, ज्यांनी कारगिल युद्धामध्ये फार मोठं काम केले, देशाची सेवा केली, असे सगळेच आमचे बांधव या ठिकाणी वृक्ष लागवड कार्यक्रम सातत्याने राबवतात. आज 26व्या कारगिल विजय दिनानिमित्त 26 वटवृक्षाची झाडं या ठिकाणी लावली जात आहेत. या कोल्हारच्या परिसरामध्ये जवळजवळ 20,000 झाडं या सगळ्या ग्रामस्थांनी लावलीत. आणि त्यामध्ये जवळजवळ 1500 वडाची झाडं या ठिकाणी त्याचं रोपण करण्यात आलं आहे. मला मनापासून आनंद या गोष्टीचा आहे का भारतीय मातीतली जी आपली झाडं आहेत, म्हणजे वड हा एक आपला राष्ट्रीय वृक्ष आहे आणि त्याचं एक निसर्गाच्या प्रती फार मोठं योगदान या झाडाचं आहे. अशा झाडाची निवड करून त्याचं वृक्षारोपण करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही झाडं 100% संख्येने जगवणं हे फार चॅलेंजिंग आहे. आणि हे सगळं जैन फाउंडेशनची सगळीच टीम हे काम अतिशय उत्तम पद्धतीने करतात. त्यांचं कार्य मला वाटतं फक्त कोल्हारपुरतं मर्यादित न राहता नगर जिल्ह्यातल्या इतरही गावांमध्ये हे काम सुरू आहे. आपण जो हा कार्यक्रम करता याला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. आम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी महोदय असतील, जिल्हा परिषद असेल, आम्ही वृक्ष लागवडीचं मोठं कॅम्पेन यावर्षी पूर्ण जिल्ह्यामध्ये घेतलं आहे. मियावाकी घनवृक्ष लागवड असेल किंवा इतर सगळ्याच माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात प्रशासनाच्या वतीनं, ग्रामपंचायतच्या मदतीनं ही वृक्ष लागवड करतोय. आपण करत असलेल्या वृक्ष लागवडीचीही याला निश्चितपणे साथ मिळणार आहे. या निमित्तानं माझी आपल्यालाही विनंती राहील की हा जो कार्यक्रम आपण जिल्हाभरामध्ये राबवतोय याच्यामध्ये आपणही जैन फाउंडेशन आणि इथल्या सगळ्याच आमच्या कार्यकर्त्यांनी योगदान द्यावं, जेणेकरून ही वृक्ष लागवडीचा एक कार्यक्रम न राहता ती लोक चळवळ होईल आणि खऱ्या अर्थानं निसर्गाच्या प्रती आपलं जे उत्तरदायित्व आहे ते आपण या माध्यमातून पूर्ण करू. आपण करत असलेल्या ह्या कामाबद्दल मी अतिशय मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा देतो. धन्यवाद. साधारणतः अर्धा किलोची चिंच असते आयुर्वेदिक. आणि आयुर्वेदिक आहे, म्हणजे पित्तावर अनेक आजारावरती खूप औषधी. एक चिंच 100 रुपयाला विकली जाते आणि झाड जवळपास 1000 वर्षापर्यंत झाड जगते. म्हणजे असे दुर्मिळ झाडं सुद्धा जरुरी. काल आता मुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण याचं तामनचं झाड लावलं. आज जर विचारलं ना ते आपण एवढे उभे आहेत ना, एवढ्यातल्या 70% माणसाला माहित नाही तामन हे महाराष्ट्राचं फुल आहे. म्हणजे त्याचं हेच कुठं पुस्तकातही दिसत नाही आणि सरकारने कुठंतरी त्याचं वाढलं पाहिजे म्हणून आपण मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ते लावून एक अपील केली. प्रत्येक गावात, प्रत्येक शाळेत 2-2 झाडं तरी तामनचे असले पाहिजे, कारण महाराष्ट्राचं ते फुल आहे. आणि त्या फुलाबद्दल जर विद्यार्थ्याला माहीत नसेल किंवा आपल्यासारख्या माणसाला माहीत नसेल तर थोडा विषय अवघड आहे. म्हणून त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे इतर झाडं तर लावलीच पाहिजेत, पण मुख्य झाड जे आपलं जसं देशाचं फुल गुलाबी, त्याच्यामध्ये खूप बदल झाला. 8-10 प्रकारचे फुलाचे त्याच्यामध्ये कलर आले, पण तामानमध्ये अजून डेव्हलपमेंटच नाही. 1 वर्ष पूर्ण झालंय. त्याचा बुंदा जो आहे ना
1 वर्षामध्ये पण त्याची जाडी खूप मोठी, म्हणजे त्याचा व्यास आहे ना साधारणतः एक 50 फूट असा गोल पर्यंत एक 400-500 वर्षात जाऊ शकतो. इथला आम्ही जागतिक पंचवृक्ष तयार केलं होतं, म्हणजे खूप मोठं झालं असं. आम्हाला वाटतं नंतर पूर्ण हिरवागार होऊन जाईल. हो, तर आता ऑलरेडी बऱ्यापैकी झालंय. आता बऱ्यापैकी झालं. मोठ्याने झाड झाल्यानंतर उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम राहते. आम्ही तिथं जवळपास 3 लाख रुपये खर्च करून ते पंचवृक्ष तयार केलं होतं. उन्हाळ्यात रात्री कोणीतरी पेटीला 90% झाड. डोंगर उन्हाळ्यामध्ये काय होतं, डोंगर कुठेतरी बांध कोणीतरी पेटवतं आणि ती आग लागल्यानंतर कंट्रोल होत नाही, गवत मोठाला असतं, मग ते जळून जातं. त्याच्यामध्ये हे करता येईल ना तुम्हाला ते आपण पट्टा बी काही प्रमाणात पट्टे बी मारतात. कंटिन्यू करता येईल तुम्हाला. झाड रस्ते केले तर इकडचं रोज हवेने काय होतं त्याच्यावरती रोज तिकडे जाऊ शकतो. थोडं वाईड करायचं. वन्य प्राणी असतो. लोक काय करतात, वन्य प्राणी काय बिबटी आहेत. बिबट्यांना काय आहे इथं म्हणजे डुकरं शेळ्या वगैरे, शेळ्या, आणि डुकरं. जंगली डुकर हरणं. लपायला जागा मोठ्या डोंगरामध्ये जंगलात जास्त डोंगरात आहेत का? हा. म्हणजे जास्त प्रमाण नाही. नॉर्मली Normal. उसाच्या क्षेत्रात आणि असतात. एकाच नाही, दोन इथं आहेत. नॉर्मली उसाच्या क्षेत्रात असतात. हरण मी जुन्नर तालुक्यातला आहे ना, आमच्याकडे प्रचंड बिबटे. त्या साईडला खूप जास्त. आमच्याकडे गावात 50-60 बिबटे असतील. खूप प्रमाण आहे. जुन्नर उसामुळे जास्त आहे. जुन्नर माझं बेल्ले बेल्ले. आळे बेल्ले. तिथे एक आमचे माझे सैनिक आहेत, खूप चांगलं काम करतात जुन्नर मध्ये. तुम्हाला टाकेल त्यांचं खूप खूप मोठं काम करतात. म्हणजे पूर्ण फॅमिली टिकाऊ खोरं घेऊन डोंगरावर खोदकाम करतात उन्हाळ्यात आणि परत बिया लावतात त्याच्यामध्ये ते झाडं. आज कारगिल विजय दिवसानिमित्त जे कारगिल ऑपरेशनमध्ये जे शहीद जवान झाले त्यांच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी वृक्ष लागवड होत आहे. थोड्या वेळापूर्वी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे शिव या ठिकाणी शिवसाहेब येऊन त्यांनी वृक्ष लागवड केलेली आहे. कारगिल दिवस हा आपण सर्वांनाच माहिती आहे का बऱ्याच हुतात्म्यांनी बऱ्याच जवानांनी आपली शहीदी दिलेली आहे. आज 26वा शहीद दिवस म्हणून आज या ठिकाणी आपण ही वृक्ष लागवड करीत आहोत. जय हिंद फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे मित्र माजी सैनिक शिवाजीराजे पालवे आपण सर्वजण या ठिकाणी आलोत आणि शहीद दिवसानिमित्त आज आपण ही वृक्ष लागवड करत आहोत. खरोखर आज काळाची गरज आहे कारण वृक्ष लागवड केल्याशिवाय आपलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढणार नाही व निसर्ग सौंदर्य वाढणार नाही. आपण या ठिकाणी आपण ही वृक्ष लागवड करत आहोत याची जोपासनाही आपण करणार आहोत. त्याबद्दल मी जय हिंद फाउंडेशनचे व सर्व आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. अशीच आपली वृक्ष लागवड ही मोहीम चालू ठेवी एवढे बोलून मी माझे 2 शब्द पुरे करतो. आज जय हिंद फाउंडेशन अहिल्यानगरच्या माध्यमातून कारगिल विजय दिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला. खऱ्या अर्थानं आज कारगिल विजय दिनाला 26 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 26 वर्ष पूर्ण आणि 26वा कारगिल विजय दिवस आणि 26 तारखेला असल्या कारणानं जय हिंद फाउंडेशनच्या वतीनं आदर्श गाव कोल्हार उदरमल या रस्त्यावर या ठिकाणी 26 राष्ट्रीय वृक्ष वडाच्या झाडाचं वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती म्हणून अहिल्यानगरचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आनंद भंडारी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी 26 वडाच्या झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे. मी कारगिलमध्ये शहीद झालेल्या सर्व जवानांना उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं शत नमन करतो, विनम्र अभिवादन करतो आणि सर्वांना कारगिल विजयाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पावसाळा सुरू झालेला आहे. प्रत्येक व्यक्तीनं कुठल्या ना कुठल्या चांगल्या कारणास्तव एक झाड लावावं जेणेकरून येणारा आपला काळ आणि ही सजीव सृष्टी आनंदात राहील. यासाठी प्रत्येकानं वृक्ष चळवळीमध्ये सहभाग घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या शूरवीरांना शतशत नमन. त्यांच्या 26व्या शहीद दिवसानिमित्त आज जय हिंद फाउंडेशनच्या वतीनं कोल्हार उदलमल घाटामध्ये 26 वृक्षाचे रोपण करण्यात आलेले आहे. त्या निमित्ताने
आनंद भंडारी साहेब, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच नगर पाथर्डी तालुक्याच्या BDO साहेब, विस्तार अधिकारी यांच्या हस्ते हा कार्यक्रम आज पार पडला. तरी या जैन फाउंडेशनच्या माध्यमातून आज जो कार्यक्रम साजरा करण्यात आला. कारगिल शहीद जवान, कारगिल शहीद जवान, कारगिल शहीद जवान.